सेना आणि रिपाईंचा वचननामा जाहीर। बेस्टमध्ये महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत देऊ, झोपडपट्टी मुक्त मुंबई करू, लोकलचा विस्तार करण्याचं हे आश्वासन। मुंबईला बांगलादेशी रोहिंग्यांमुक्त करू, देवेंद्र फडणवीसांची घोषणा। ठाकरे बंधूंची तोफ आज शिवाजी पार्कवर धडाडणार। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर सभा, विरोधकांवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष। मशालीने आपलेच साथीदार जाळू नका, संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला। संभांपेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जरी सभा घेतली तरी चालेल, शिरसाटांचं खोचक वक्तव्य। अजित पवारांना आवडतं मुख्यमंत्रीपद, जय महाराष्ट्राच्या द एन्काउंटर कार्यक्रमामध्ये दिली कबुली। सत्ताधाऱ्यांनी शेकडो गुंडांना उमेदवारी दिली, मग निष्ठावंत गेले तरी कुठे? खडसेंचा सवाल तर महायुती सर्वसामान्याला विकत घेण्याची भाषा करत असल्याचाही केला आरोप। मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी आमदार दगडू सपकाळांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं होते नाराज। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी नाशकात भाजपची मोठी कारवाई, बंडखोर अलका अहिरे, कैलास अहिरेंची पक्षातून हकालपट्टी, निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्यानं अहिरेंवर कारवाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर, ठाकरे बंधूंच्या टीकेला फडणवीस काय उत्तर देणार याकडे लक्ष। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांची नाशकात होणार सभा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 3 नेत्यांच्या सभांचा धडाका, एकनाथ शिंदे, नितेश राणे आणि अकबरुद्दीन ओवैसींची सभा, तर शिंदेंच्या टीव्ही सेंटर मैदानावर आवाज घुमणार, तर राणेंचा मामा चौकामध्ये होणार सभा। नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळली, पोलिसांकडून बॅगची तपासणी सुरू, मंत्री नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न असल्याचा आरोप। नागपुरात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, मेट्रोपॉलिटन सिटी हा दर्जा मिळवून देऊ, लीज मुक्त शहर बनवू, नागपूरकरांना भाजपकडून आश्वासन। मतदानासाठी पैसे मिळाल्यास ते घ्या, मात्र मतदान आपल्याच माणसाला करा, प्रकाश आंबेडकरांचा मतदारांना अजब सल्ला। लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये हप्ता देऊ नका, काँग्रेसचे राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांचं पत्र। लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणताय, सावत्र भावांना बहिणी 15 तारखेला उत्तर देणार, भाजपच्या आमदार चित्रा वाघांचं प्रत्युत्तर। भाजप बलात्कारी जनता पार्टी आहे, हर्षवर्धन सकपाळांचं जोरदार टीकास्त्र। रेणापुरात भाजपला मोठं खिंडार, भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, तर भाजपच्या आमदार रमेश कराड यांच्या कार्यपद्धतीला वैतागून घेतला निर्णय। अखेर तुषार आपटेचा राजीनामा, बदलापुरातील स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा, भाजपची बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा दिला असा दावा। उमेदवारांना धमकावणाऱ्यांना निलेश लंकेंचा सज्जड दम, दहशत माजवणाऱ्यांची गाठ थेट निलेश लंकेंशी, लंकेंचा विखे जगतापांवर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्ला। साताऱ्यामध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, काही तासांपूर्वी झाला होता मुलीचा जन्म, जवान प्रमोद जाधव यांच्या निधनानं दरे गावावर शोककळा। बापानेच घेतला जुळ्या मुलांचा जीव, करमाळा तालुक्यातील केतूर इथली घटना, मुलांच्या हत्येनंतर पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न।